मित्रांनो, मी घरात झोपले होते. इतक्यात माझ्या कानावर एक आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून मी बाहेर आले, तर काकीचा आवाज अजून वाढू लागला. मी दार उघडून आत गेले. माझ्यासमोर जे चाललं होतं ते पाहून माझ्या अंगावर काटाच आला. काकी कपडे काढून बेडवर झोपली होती. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. आईला बाहेर जायचे होते, म्हणून ती मला काकीजवळ बसून गेली. काकीने तिच्या रूममध्ये माझ्यासाठी सेपरेट बेड लावून दिला होता. आमच्या घरचे सगळेजण कार्यक्रमाला गेले होते. काकीच्या घरात काकी एकटीच राहायची. तिचा पती कामासाठी दुसऱ्या शहरात राहायला गेला. तो महिन्यातून एकदा दोनदा तिला भेटायला यायचा. काकीच्या घरी गेल्यावर त्या मला बघून खूप खुश झाल्या. त्यांनी मला मिठीच मारली. तिथल्या वातावरणामुळे माझं सगळंच बदलून गेलं होतं. रात्र झाली होती. नंतर काकी आणि मी जेवलो. त्यानंतर काकीने त्यांच्या खोलीतच माझ्यासाठी बिछाना तयार केला. त्यांच्या खोलीत आधीच एक मोठा पलंग होता, तरी त्यांनी माझ्यासाठी दुसरा बिछाना का तयार केला असा प्रश्न मला पडला. मी झोपणार इतक्यात मला वाटलं की काकीच्या पलंगाखालून आवाज येतोय. मी एकदमच दचकले. मी भीतीने बिछानात घुसले आणि चादर अंगाला गुंडाळून घेतली. तरीही आवाज वाढत चालला होता. मला वाटत होतं की खोलीत आम्हा दोघांशिवाय कोणीतरी तिसरं पण आहे. माझं काळीज छातीच्या बाहेर यायला लागलं. रूममध्ये एकदम अंधार होता, काहीच दिसत नव्हते. मी काकींना हाक मारून म्हणाले, काकी, इथं आपल्या दोघांशिवाय अजून कोणी आहे का? त्यावर काकी प्रेमाने बोलली, नाही ग, इथं कोण असणार, इथं तर फक्त आपण दोघेच आहोत. तिच्या अशा सांगण्याने मला अजिबात समाधान मिळालं नव्हतं. मी काकीला बोललो, मी येऊ का तिथे झोपायला? त्यावर लगेच काकी रागावून बोलली, नको, काही नको, तू तिथे झोपून राहा, मला पुन्हा सोबत झोपायला आवडत नाही. मी घाबरले आणि बिछाण्यात घुसून झोपले. कशीबशी ती रात्र संपली, पण त्या रात्रीने मला गोंधळात टाकलं होतं. खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा लहान होते तेव्हापासूनच माझा स्वभाव अल्लड होता. जेव्हा बाकीच्या मुली त्यांच्या भांडीकुंडी खेळायच्या तेव्हा मी त्यांची खेळणी उद्ध्वस्त करत असायचे. घरातल्या सगळ्यांशी माझी रोज भांडण असायची. मला सगळे वैतागले होते. मम्मी पप्पा तर सोडूनच गेले होते. आता काकी पण माझ्या या वागणुकीमुळे त्रस्त झाल्यासारखी वाटत होती. माझी सगळी स्वप्न रात्री खरी होत होती. मी पळत दुकानाच्या शटरजवळ गेले. नीट ऐकलं तर काकीचा असा विचित्र आवाज येत होता. काहीतरी तिच्यात घुसल्यासारखं वाटायचं. माझं काळीज जोरजोरात हालायला लागलं. अशी कशी आहे ही? हिचा पती हिच्यासाठी बाहेर राहतो आणि ही इथं अशी चाळी करते? हा आवाज आता मला रोज ऐकू लागला. त्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हते. काकीचा आवाज वाढत चालला होता. कसंबसं मी दरवाजा उघडला, तसंच मी बघतच राहिले. काकी पूर्ण नग्न होऊन पलंगावर पडली होती. मी पुढे जाऊन काकीला विचारलं, तुम्ही असं का करत आहात? तसंच तिने माझ्याकडे घाबरून बघितलं, तर असा त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. काकीने मला समोर बसवलं आणि सांगायला लागली, हे सगळं मला मूल होत नाही म्हणून करते. मला बाळ नसण्याची खूप कमी जाणवत आहे. त्याचं हे असलं बोलणं ऐकून मला तर धक्काच बसला. नंतर त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. ती मला तिच्या बाळाबद्दल सांगायला लागली. मी पहिल्यापासूनच खूप देखणी आहे. लग्नाच्या 1-2 वर्ष मी बिना मुलाचंच राहिल्याचं ठरवलं होतं. अरेंज मॅरेज झालं होतं. मोठं घर होतं, पैसा, प्रॉपर्टी. त्यांच्या कुटुंबाची सगळीकडे खूप वाहवाह होती, म्हणून आमचं लग्न लगेच झालं. पण लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या नवऱ्याने मला मूल दिलं. शनया, तू बाळाला जन्म घालू का स्वतःला त्रास देतेस? तू अजून जवान आणि देखणी आहेस. तुझं हे रूप किती अमूल्य आहे. मुलाच्या बाळांच्या झंझटीत येऊ नकोस. तुझं तारुण्य वाया घालवतेस. तू हे बाळ खाली कर. माझ्या ओळखीचा एक प्रोड्युसर आहे. मी त्याच्याशी तुझी भेट करून देते, जो तुला पिक्चरमध्ये कामाला लावेल. हे ऐकून मला खूप भारी वाटलं. पहिल्यापासूनच मी टी व्हीवर यावं, दुनियेने मला बघावं, पण आता जेव्हा हे माझं स्वप्न पूर्ण व्हायला लागलं, ते या बाळामुळे अपूर्व राहील, जे अजून या जगात आलंच नाही. मी घरातून पैसे घेतले आणि माझ्या मैत्रिणीला घेऊन डॉक्टरकडे गेले. तिथे जाताच मी माझ्या बाळाचा श्वास बंद केला आणि त्याला मारून टाकलं. डॉक्टरने मला आधीच समजावून सांगितलं, मी हे बाळ खाली केले आणि माझी मैत्रीण मला शहरात घेऊन गेली. खूप सारे पैसे तर मी अगोदरच तिला डिपॉझिट म्हणून दिले होते. गाडीतून उतरल्यावर जवळपास 1-2 तास आम्ही असेच चालत होतो. तेव्हा कुठे एका घरात पोचलो. घरात जाताच तिथलं वातावरण पाहून माझ्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
तिथल्या एकही मुलीच्या चेहऱ्यावर मेकअप नव्हता. सुंदर आणि तरुण मुली पण त्यांच्या आजूबाजूला माणसं फिरत होती. ते बघून मला समजलं की हे काही घर नाही तर ते एक वेश्यालय होते. तिथे माणसं आपली खाज मिटवायला येत होती. तिथे रोज कुणाची ना कुणाची निलामी होत असे. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, तू मला कुठे घेऊन आली आहेस? तू तर बोलली होतीस की आपण कुठल्या तरी प्रोड्युसरकडे जाणार आहोत. त्यावर मैत्रीण हसायला लागली आणि म्हणाली, इथे रोज वेगवेगळे प्रोड्युसर येतात. बघ, यांच्यापैकी कोणीतरी तुला पण पसंत करून उचलून घेऊन जाईल. सगळ्या मोठ्या हिरोईन्स इथूनच मोठ्या झाल्या आहेत. असं ऐकून मला असे वाटले होते की तिचा गळा दाबून मारून टाकावं. मी काही बोलणारी तितक्यात एक बाई चमकत माझ्या पुढे आली. तिने माझा हात जोरात पकडला आणि म्हणाली, हिचे खूप पैसे मिळतील. माझा जीव गुदमरायला होता. रडून माझं काळीज फुटणार होतं. तिथं माझ्यावर कठोर नजर ठेवली होती. पण 2च दिवसात मी तिथून कशीबशी पळून आले. ही एक वेगळीच व्यथा होती. तिथं खूप वेदना सहन केल्यानंतर मी तिथून सुटले. माझ्या अंगावर जखमा झाल्या होत्या. तेव्हा मी ट्रकवाल्याला हातपाय जोडून मी माझ्या घरी आले. घरी आल्यावर माझ्या पतीने माझ्याकडे लक्ष न देता माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. तो मला इतक्या घाणेरड्या भाषेत बोलायला लागला की कोणालाही ते ऐकून जीव द्यावा वाटावा असा. मी स्वतःहून ते नवत केलं ना, कारण नशीबच फुटकं. मी माझ्या नवऱ्याला सगळं खरं खरं सांगितलं, कारण मी आयुष्याचा खूप मोठा धडा शिकले होते. आता माझ्यात अजून कुठल्याच चूक करायची क्षमता नव्हती. त्यावेळेपासून माझ्या पतीने माझ्याशी एक शब्द बोलला नाही आणि 2 महिने घरी परत येत नाही आणि मला प्रेमही देत नाही. म्हणूनच मला बाहेर प्रेम शोधावं लागतं. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.